आहे तुमच्याकडे एक्स्ट्रा. सुनील आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीसाठी पालशी टीम कडून खेळत असताना आपण पाहिलं तर सुनीलचा खेळ आतापर्यंत अप्रतिम राहिलाय. चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मॅचला इथे आपण करूया सुरुवात. दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये एका बाजूला विठलाई देवी पाळशी, दुसऱ्या बाजूला जे हनुमान स्पोर्ट्स किल्ले मोरगिरी अशी मॅच. पहिलाच बॉल कमी गतीचा, काय फटका खेळलाय. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दर्शवणारा पहिल्याच बॉल वरती पहिलाच क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. जितका सुंदर मरीन ड्राईव्ह आहे तितका सुंदर हा कव्हर ड्राईव्ह होता. भरपूर चांगला, भरपूर चांगला. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट करतोय फलंदाज. चौकार आलाय. फटका आणखीन एक चांगला आहे, आणखीन एक कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक धावतायत, पाठमोरा करतील, प्रयत्न अप्रतिम. अगदी शेवटच्या क्षणाला का होईना परंतु चेंडूला पकडलं गेलं, उचलून फेकी केली परंतु 2 धावा थांबवू शकले नाही. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. आणखीन एक चांगला फटका, भरपूर चांगला फटका. स्ट्रेट हिटच्या दरम्यान हा बॉल गेला. एक टप्पा पुनश्च सीमारेषेच्या पल्याड. 4 धावेंसाठी चौकार. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बंदिस्त असलेल्या क्षेत्ररक्षकांचा पुरेपूर उपयोग करून घेत असताना सुनील मात्र मैदानाच्या आतमध्ये चौकारांची आतिषबाजी करतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा एक अवांतर. 2 चौकारानंतर कुठेतरी थोडासा टप्पा बदलण्याचा मानस गोलंदाजाचा परंतु दिशा भरकटले. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून हा देखील बॉल होईल फरार. 4 धावेंसाठी पुन्हा एकदा सुनील यांच्या बॅट मधून चौकार. आणखीन एक चांगला फटका परंतु आता फसलाय. 1 2 3 4 5 क्षेत्ररक्षक आलेत आणि यावेळेस सेकंड अटेम्प्टला हा झेल इथे पकडला जातोय. या फटक्याची गरज होती का? धावा भरपूर आल्या होत्या, चांगल्या फटक्यांमधून आल्या होत्या. या बॉल वरती सांभाळायचं होतं, त्याला थोडंसं थांबवायचं होतं. यानंतर 12 चेंडूंचा खेळ तुम्हाला तितकाच चांगला करायचा होता परंतु
3 चौकार आल्यानंतर याही बॉल वरती मोठा फटका मारायचा त्यांचा प्रयत्न आणि तो मोठा फटका आता फसला आणि फलंदाज देखील फसले. महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील. सुनील बॅक टू द डग आउट. 15 धावा धावपलकावरती. कमी गतीचा बॉल सरळ दिशेत खेळले. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले. दुसऱ्या धावेचा मानस परंतु थांबवला. हातवारे झाले, इशारे झाले, आवाज आला आणि दुसरी धाव तिथे जोखमीची होती, ती थांबवली. एका षटकाची होती समाप्ती. अखेरीस धावपलकावरती 16. एक गडी बाद टीम विठलाई देवी पाळशी टीमचा धावपलक आपल्याला पाहायला मिळतोय. चला ओव्हर नंबर 2 ला लगेच आपण सुरुवात करूया. फिल्डिंग सेट करा लगेच अगदी त्वरित. आजचा दिवस आपल्याला प्रॉपर टायमिंग वरती संपवायचा आहे. हा कोणत्या पद्धतीचे शेवटच्या सामन्यांमध्ये आपल्याला षटकं कमी करायला लागावीत असं दृश्य पाहायला न मिळता अगदी प्रत्येक वेळेवरती प्रत्येक नियमावरती बोट ठेवून ही स्पर्धा यशस्वी संपन्न आपल्याला करायची आहे. भरपूर चांगला बॉल होता. वेग फार होता. त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. मानस गोलंदाजाने अगोदरच माइंड सेट केला होता की कोणत्या दिशेला फटका खेळायचा आहे आणि त्या दिशेला फटका खेळत असताना हा बॉल मात्र मिस झालाय. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, पाहतायत. ही कॅच इथे पकडली जाते. चुकी होणार नाहीये. सरळ चेंडू हातामध्ये जाऊन थांबला. जागेवरती प्रॉपर जजिंग करत असताना एक अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली कॅच इथे संपन्न झाल्याने विजयला इथे परतीचा इशारा केलाय. आणखीन एक चांगले फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललेत. दुसऱ्या विकेटचं होते पतन. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक हो अप्रतिम अप्रतिम कॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. च्या दिवसामध्ये जे हनुमान स्पोर्ट्स किल्ले मोरगिरी टीम क्षेत्ररक्षण करत असताना अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण करत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हॅट्रिक बॉल हॅट्रिक चान्स. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठ्या विकेट. त्यानंतर आता हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव नक्की झाला. त्यानंतर 2 चेंडूवरती 2 महत्वाचे खेळाडू माघारी पाठवलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा हा खेळाडू. संधी पहिल्या सामना खेळत असताना पाळशी विरुद्ध आपण पाहिलं तर या खेळाडूची गोलंदाजी अगदी लाजवाब. हॅट्रिक बॉल पाहायला तितकीच मजा येणार आहे, तितकंच रंजक हे दृश्य आपण पाहतोय. 2 विकेट 2 बॉल वरती नक्कीच झाल्या. हा पराक्रम तो विक्रम तो स्वतःच्या नावावरती करेल का? मैत्री चषक 2025 मध्ये पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल की काय? सोडून दिलाय. जेसीटीचा व्हाईट बॉल. वेगळ्या टप्प्याच्या माणसामध्ये गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज देखील तितके संयमी आपल्याला दिसून येत आहेत. पहिलाच बॉल सोडून दिला, ओळखला होता. यावेळेस पुढचं दार नक्कीच झाकलं. मागच्या दाराने दरोडा पडला. महत्वाचा खेळाडू तो देखील आता मैदानाच्या बाहेर चाललाय. आपण पाहतोय जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल वरती 3 महत्वाचे खेळाडू माघारी पाठवत असताना तिघांनाही केलाय चले जावचा इशारा. वॉट बॉलिंग. सुपर.
गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना गणेश आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक विकेट स्वतःच्या नावावरती करतोय. संजय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेत. सतरा धावा धावफलकावरती धावफरक कुठेतरी स्थिरावला, गतावला, मंदावला. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटचे खालची कडा, बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. बॅटच्या साह्याने एक सिंगल मिळेल. 18 धावा धावफलकावरती. चांगला बॉल, त्याच्यावरती चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. 20 धावा धावफलकावरती. दोन षटकांची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ लगेच आपण चालू करूया. पुढे येऊन सरकवायचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. गणेश लाड आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडूची समाप्ती. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका सुस्थितीमध्ये धावफलक नेणं फार गरजेचं आहे. कमी गतीचा बॉल यावेळेस सोडून दिला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. यावेळी आडव्या बॅटने करायचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न करतील. इथे चेंडूला जाऊन दिलं, चुकी झाली आणि हा बॉल गेला सरपटत. कार्पेटला अक्षरशः गुदगुल्या करत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार. सव्वीस धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. पुढे येऊन भिरकवायचा प्रयत्न. फटका भरपूर चांगला आहे. उंच गेलाय, तितकाच लांब देखील गेलाय. थोडा वेळ शांत जरूर राहिला, परंतु आता शांत राहिलेला नाहीये. वाट पाहिली, वाट लावण्यासाठी अमोल मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करत असताना धावफलकाला दिला एक वेगळा आकार आणि उकार. धावफलक अगदी वेगाने आता पुढे सरकला, जाऊन पोहोचला 32च्या घरामध्ये. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू अजून बाकी आहेत. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. आणखीन एक चांगला स्ट्रोक. डीपला प्रोटेक्शन आहे. आपण पाहतोय चुकी झाली. थोडंसं बम्बलिंग बॅकअप आहे पाठीमागे, परंतु 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 2 धावा थांबवू शकले नाही. 34च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचेल. एक शेवटचा बॉल पहिल्या डावाचा टार्गेट सेट करून देणारा आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या आकड्यावरती टार्गेट होईल सेट.
कमी गतीचा बॉल बॅटची वरची कडा जाईल डी झोन मध्ये मिळेल एक सिंगल शेवटच्या बॉल वरती मिळाले सिंगल धावफलक जाऊन थांबला 35च्या घरामध्ये आणि 36 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट झाले आता 36 धावा बनवायच्या आहेत जय हनुमान स्पोर्ट्स किल्ले मोरगिरी या टीमला चेंडू असतील त्यांच्याकडे 18 आणि त्यांना बनवायच्या 36 त्याच्या बॅट मधून आज चौकार आला
कमी गतीचा बॉल, इथे संधी आहे, वर कॅच, सुपर कॅच, कम बॅक आपल्याला पाहायला मिळाला. टिट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजाने. या अगोदर चौकार जरूर आला, परंतु या बॉल वरती पुन्हा एकदा गती कमी केली आणि अक्षय यांना कुठेतरी मोहित केलं आक्रमक फटका खेळण्यासाठी, आणि त्यानंतर ते मोहित जरूर झाले, परंतु फटका खेळत असताना तो फटका फसला आणि आपली विकेट गमावून बसले. चांगला कॅच देखील आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या विकेटचं एका मोठ्या विकेटचं होतंय पतन. अक्षय बॅक टू द डग आउट, थांबायचं होतं. या खेळाडूची भरपूर गरज होती, परंतु तोच खेळाडू आता परतीचा प्रवास करतोय. रविराज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे. 4 धावा धावफलकावरती, 3 चेंडूंचा खेळ झालाय. एक विकेट माघारी गेली आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चाललाय. फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, पाहताय चेंडूकडे, धावतील धावतील, उलटा झेल घेण्याचा मानस. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. सीमारेषेच्या इंचभर आतमध्ये हा चेंडू पकडला गेला आणि तिथून फेकी झाली, परंतु 2 धावा इथे थांबवू शकले नाही. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. 2 धावेच्या साह्याने धावफलक जाईल 6च्या घरामध्ये. 6 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आपण पाहतोय. हो, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन प्रत्येक बॉल वरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 मध्ये, पॉवर प्लेचा P1चा हा शेवटचा बॉल. ओहो, वेग वाढवला गोलंदाजाने, परंतु दिशा खराब होती. व्हाईट बॉलचा इशारा. यावेळी चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. पहिल्या षटकाची होती समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 7. एक गडी बाद टीम जे हनुमान स्पोर्ट्स किल्ले मुरगिरी. यावेळेस फटका बसलाय, आहे क्षेत्ररक्षक. सूर्याची किरण डोळ्यावरती आली आणि शेवटच्या मोमेंटला ते क्षेत्ररक्षक फिरले. त्यानंतर हा झेल हातामधून खाली निसटला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला 4 धावेंसाठी. कमी गतीचा बॉल, आता देखील फटका फासला. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा चुकी झाली, चुकी झाली, चुकी झाली आणि याही वेळेस चुकीला माफी नाहीये. चुकीला अजिबात माफी नाहीये. पुन्हा एकदा 4 धावेंसाठी चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाज आपलं काम पुरेपूर करतोय. साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकांची.
यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच आहे. आता चुकी होणार नाहीये. तिथे अडथळा होता, इथे नाहीये. आता चुकी करणार नाहीये. यावेळी चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदरच्या दोन्ही चेंडूवरती हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं होतं. गोलंदाजाने चोख कामगिरी पार पाडत असताना क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे खर्च झालेल्या 8 धावा शेवटच्या मोमेंटला कुठेतरी महाग पडणार की काय हे देखील पाहणं तितकंच रंजक आहे. महत्वाचं आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर अक्षय बॅक टू द डगआउट. इस वेलकम चॅम्पियन आई भराडी माता अंबावडे संघाचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. वेलकम अंबावडे टीम. कमी गतीचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज चुकलं जाते. जजिंग होत नाहीये. चेंडूकडे लक्ष आहे परंतु ते लक्ष केंद्रित होत नाहीये, थांबत नाहीये. बॉल वरती विचलित होत आहे आणि त्यानंतर चेंडू हातावरती पडीन सुद्धा जमिनीवरती पडतोय. शांततेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळणं फार गरजेचं आहे. चुकी झाली, धावा खर्च होता, तिथे माफी मिळत नाही. शेवटच्या मोमेंटला त्याच धावा अक्षरशः बाबळीच्या काट्यासारख्या टोचत राहतात. इथे देखील फटका पासलाय. आता क्षेत्ररक्षक आहेत, इथे चुकी होणार नाही. चांगला कॅच इथे पकडला गेलाय. अप्रतिम कॅच आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक आता मात्र स्थिरावला, गतावला. 17च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 17 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. या बॉल वरती धावा रोखणं आणि धावा मिळवणं फार गरजेचं आहे. महत्वाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो, चांगला बॉल होता, चांगला बॉल होता. हेच यावेळेस गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय. मिळेल एक सिंगल. सहा चेंडू आणि 18 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 6 चेंडू 18 धावा, 18 धावा 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सहा बॉल मध्ये बनवायच्या 18 धावा. सचिन षटकाला झाली सुरुवात. इथे हातामधून चेंडू खाली निसटला, अडकला होता, पकडला होता, जखडला होता, परंतु शेवटी तो निसटला हातामधून खाली. कॉलिंग फार महत्वाचं आहे. कॉलिंग भरपूर महत्वाचं आहे. इथे या अशा झालेल्या चुका पहिला सामना जरी सावरला परंतु दुसऱ्या का सामन्यामध्ये त्या देखील तितक्याच महाग ठरतात. कारण की पहिल्या सामन्याला जी केलेली आपण सुरुवात आणि त्यावेळेस आलेला तो कॉन्फिडन्स अगदी शेवटच्या मॅच पर्यंत राहतो. परंतु पहिल्या सामन्यामध्ये कॉन्फिडन्स तुम्हाला गमावून चालणार नाहीये. तो तुम्हाला जशास तसा ठेवावा लागेल, थांबवावा लागेल. त्याच्यावरती निर्भर राहून आज संपूर्ण दिवसामध्ये एक उत्तम कामगिरी करत असताना, आपल्या संघाच्या आणि गावाच्या नावासाठी खेळत असताना तो आत्मविश्वास तसाच जपून ठेवायचा आहे. हो, वेग फार होता. याही वेळेस फटका फसलाय. नाही, चुकी होणार नाहीये. चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून वारंवार आपल्याला पाहायला मिळते.
4 चेंडूमध्ये 16 धावींची गरज आहे. 4-16 बनवाव्याच लागतील. ओहो, चेंडू भरपूर चांगला वेग फार होता, त्याला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती 3 मध्ये बनवायच्या 16. शफल होऊन खेळले जरूर. डीपला प्रोटेक्शन आहे. एक सिंगल जरूर इथे अंकित केली गेली परंतु थांबले. पाटीलवाडी टीम आपण तयार राहायचं आहे. आपला कॅप्टन पाठवला तिथपर्यंत तरी हरकत नाहीये. लगेच आपला कॅप्टन पाठवा. टॉस का बॉस आहे व्यासपीठावरती. सोडून दिलाय. वेग भरपूर होता परंतु दिशा खराब आहे. वाईट बॉलचा इशारा.